नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत पॅसिव्ह व्हॉइस फ्युचर टेन्स मध्ये कसा वापरायचा। भविष्य काळामध्ये ज्या गोष्टी घडतात, ज्या गोष्टी घडल्या असेल त्याबद्दल पॅसिव्ह व्हॉइसचा वापर कसा करायचा हे आपण आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये बघणार आहोत। चला काही एक्झाम्पलच्या माध्यमातून बघूया। आय विल बी टॉट, मी शिकवणार नाहीये, मला शिकवलं जाईल, मला शिकवलं जाईल असं मला म्हणायचं असेल। कोणती ऍक्टिव्हिटी होत आहे, फ्युचर मध्ये कोणती ऍक्टिव्हिटी होणार याबद्दल जर मला वक्तव्य करायचं असेल तर मी फ्युचर मध्ये पॅसिव्हचा वापर करू शकतो। तर आय विल बी टॉट, मला शिकवलं जाईल। आय विल बी स्कोल्डेड, मला रागवलं जाईल। शी विल बी बॉदर्ड, तिला त्रास दिला जाईल। शी विल बी मोलेस्टेड, तिची छेड काढल्या जाईल। कोणतीही ऍक्टिव्हिटी केल्या जाईल। तर सब्जेक्ट विल बी आणि वर्बचा कोणता फॉर्म? थर्ड फॉर्म। नेक्स्ट घेऊया, आय विल हॅव बीन टॉट, फ्युचर मध्ये एखादी ऍक्टिव्हिटी झालेली असेल तर कशा बोलायचं? असं बोलायचं, आय विल हॅव बीन टॉट। इथे कशाचा वापर केला? विल हॅव बीन। आणि वर्बचा कोणता फॉर्म वापरला? थर्ड फॉर्म। आय विल हॅव बीन टॉट, मला शिकवलं गेलं असेल। राहुल विल हॅव बीन बिटन, राहुलला फ्युचर मध्ये मारल्या गेलं असेल। शी विल हॅव बीन बॉदर्ड, तिला त्रास दिला गेला असेल। सोनू विल हॅव बीन पनिश, सोनूला शिक्षा दिली गेली असेल। कोणती ऍक्टिव्हिटी फ्युचर मध्ये झालेली असेल याबद्दल बोलायचं असेल तर विल हॅव बीन चा वापर करून त्यासोबत वर्बचा थर्ड फॉर्म वापरून आपण फ्लुएंटली, करिझमॅटिकली आणि फ्लॉलेसली इंग्रजी बोलू शकतो। तुम्हालाही वाटतं का आपल्याही मुलांना करिझमॅटिकली, कॉन्फिडेंटली आणि फ्लॉलेसली इंग्रजी बोलता यावं? तर अशाच प्रकारे इंग्लिश स्पीकिंग व्हिडिओ बघत राहा आणि काही दिवसातच तुम्हाला लक्षात येईल, यू विल सी रिमार्केबल चेंजेस इन युअर फ्लुएन्सी। सो व्हाय आर यू वेटिंग? जस्ट यू नीड टू मेंटेन कन्सिस्टन्सी and you will get remarkable results. कंटेंट आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।